Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए. विश्वाला शांततेची गरज आहे. या पार्श्वभूमीवर बुद्ध विचार हा समाज जोडणारा विचार आहे, असं प्रतिपादन 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे येथे गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी केलं. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पिंपरी आणि महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने पाली मराठी भाषेचे पहिले शब्दकोशाकार बाबा भारती यांच्या स्मरणार्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बुद्धिस्ट स्टडीज विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर महेश देवकर यांना लोकशिक्षक बाबा भारती साहित्य पुरस्कार प्रदान करताना डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे अध्यक्ष योगेश सोमन, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पांडुरंग भोसले यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची सभागृहात प्रमुख उपस्थिती होती. सन्मानचिन्ह, रोख 5,000, संविधानाची उद्देशिका, शाल असं सन्मानाचं स्वरूप होतं. डॉक्टर श्रीपाल सबनीस बोलताना पुढे म्हणाले की भारतीय संस्कृतीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जातीयवादाला मुठमाती देऊन व्यापक मानवतावादी भूमिका अंगीकारणे आवश्यक आहे. पाली ही संस्कृती समृद्ध करणारी प्राचीन भाषा असून लोकभाषा आणि प्रमाण भाषा यांचा समन्वय गरजेचा आहे. याबाबत कोणतेही पद अथवा पदवी नसताना बाबा भारती यांनी गेल्या शतकात छोट्याशा गावात राहून केलेली पाली भाषा संवर्धनाचे कार्य महाननीय आहे. तसेच महेंद्र भारती यांनी जपलेला वडिलांचा बौद्धिक आणि वैचारिक वारसा अतिशय स्तुत्य आहे. योगेश सोमन यांनी अंतःकरणातील प्रज्ञेची ज्योत प्रभावित झाली की महेश देवकर यांच्यासारखे डोळस व्यक्तिमत्व घडतं, असे गौरव उद्गार काढले. प्रदीप निफाडकर यांनी बाबा भारती यांच्या मराठी धम्मपदातील काव्यपंक्ती उद्धृत करीत आपण राहुल सांस्कृत्यायन किंवा धर्मानंद कोसंबी यांना पाहिले नाही, परंतु आपण महेश देवकर यांना पाहिले आहे, असे अभिमानाने म्हणू शकतो, असं मत व्यक्त केलं. सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक डॉक्टर महेश देवकर यांनी आपल्या मनोगतातून तथागत गौतम बुद्ध आणि महावीर हे खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. बाबा भारती यांचा पाली मराठी शब्दकोश हा परिपूर्ण असून पाली भाषेच्या अभ्यासाने मला निकोप दृष्टिकोन प्रदान करून माणूस म्हणून घडविले. बाबा भारती यांचे कार्य विस्मरणात गेले असताना महेंद्र भारती यांनी ते समाजापुढे आणलं आहे. कोणत्याही भाषेला धर्माशी जोडणे ही संकुचित वृत्ती आहे, अशा भावना व्यक्त केल्या. दीप प्रज्वलन आणि बाबा भारती यांच्या प्रतिम्याचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. राम सरवगोड यांनी बाबा भारती गौरवगीतांचे गायन केलं. यावेळी कोरिया आणि व्हिएतनाम येथील पाली भाषेच्या 2 विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. पुरुषोत्तम सदाफुले, आनंदा कांबळे, रवींद्र भारती, निमिष भारती, प्रकाश कांबळे, विजय कांबळे, शार्दूल भारती, जय भारती, अमोल ढाले, सुजल कांबळे यांनी संयोजनात सहकार्य केलं. सीमा गांधी यांनी सूत्रसंचलन केलं, तर प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग भोसले यांनी आभार व्यक्त केलं, अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.